पुण्याकडे येताना सावधान, अक्कलकोट आणि तुळजापूर येथे देवदर्शन करून ते पुण्याच्या दिशेने निघाले होते। रात्रीचा प्रवास सुरू होता। गाडीत शांत वातावरण होतं। देवदर्शन करून परत येताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं। दिवसभराच्या प्रवासामुळे थकवा जाणवत होता, पण घरी पोहोचायची ओढ असल्यामुळे गाडी पुढे जात होती। सोलापूर पुणे महामार्गावर रात्रीचं वातावरण अधिकच शांत होतं। रस्त्यावर तुरळक वाहनं दिसत होती आणि गाडीचा वेग स्थिर होता। कोणालाही कल्पना नव्हती की पुढच्या काही मिनिटात त्यांच्या आयुष्यातला सर्वात भीषण अनुभव त्यांची वाट पाहत बसलाय। गाडी पुढे जात असताना कुरकुंभ परिसर जवळ येऊ लागला। रात्रीचे साधारण 2 वाजत आले होते। महामार्गावर काही ठिकाणी पूर्ण अंधार होता, तर काही ठिकाणी ट्रकच्या दिव्यांनी रस्ता उजळत होता। प्रवास बराच लांब झाल्यामुळे गाडीत बसलेल्या लोकांना थोडा वेळ थांबण्याची गरज वाटली होती। त्यावेळी रस्त्याच्या कडेला एक जागा दिसल्याने गाडी तिथे थांबवण्यात आली। आसपास फारशी वर्दळ नव्हती, फक्त दूरवरून एखादा काहीतरी ट्रक जाताना दिसत होता। सुरुवातीला सगळं काही अगदी सामान्य वाटत होतं। गाडी थांबल्यानंतर काही क्षण पूर्ण शांतता होती। रात्रीच्या अंधारात पुलाखालचा भाग अधिकच भेसूर दिसत होता। कुठेतरी कुत्र्यांचा आवाज ऐकू येत होता आणि महामार्गावरून वेगाने जाणाऱ्या ट्रकचा गडगडाट वातावरण आणखी अस्वस्थ करत होता। गाडीतल्या लोकांनी हे फक्त काही मिनिटांचं थांबणं आहे असं समजून दुर्लक्ष केलं, पण कोणीतरी दुरून त्यांच्याकडे लक्ष ठेवून असल्याची जाणीव त्यांना अजून आली नव्हती। त्या जागेच्या आसपास काही हालचाल होत असल्यासारखी भावना अचानक निर्माण झाली। सुरुवातीला कुणालाही त्याकडे विशेष लक्ष गेलं नाही, पण काही सेकंदातच अंधारातून एक दुचाकी वेगाने जवळ येताना दिसली। त्यानंतर आणखी हालचाल जाणवू लागली। गाडीभोवती काही लोक फिरत असल्याचं जाणवू लागलं। रात्रीच्या अंधारात त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते। परिस्थिती काहीतरी वेगळी आहे हे लक्षात येईपर्यंत खूप उशीर झाला होता। क्षणातच त्या दुचाकीवरील तिघांनी गाडीला वेढा घातला। आवाज चढले, धमक्या सुरू झाल्या आणि वातावरणात अचानक भीतीचं सावट पसरलं। गाडीत बसलेल्या लोकांना काही समजण्याआधीच त्यांना गाडीतून बाहेर येण्यास सांगितलं गेलं। हातात शस्त्र असल्याचं दिसताच संपूर्ण कुटुंब हादरून गेलं। महामार्गावर मदतीसाठी कोणीच आसपास नव्हतं आणि रात्रीचा अंधार त्या भीतीला अजून वाढवत होता। सुरुवातीला कुटुंबाला वाटलं की कदाचित धमकावून ते निघून जातील, पण परिस्थिती लगेच गंभीर बनली। दरोडेखोरांचा आवाज अधिक आक्रमक झाला। महामार्गावरून काही वाहनं पुढे जात होती, पण ही घटना ज्या जागी घडत होती ती जागा इतकी निर्जन होती की बाहेरून काहीच लक्षात येत नव्हतं। गाडीच्या आसपास सुरू असलेला गोंधळ फक्त त्या कुटुंबापुरताच मर्यादित राहिला। आधार, भीती आणि अचानक झालेला हल्ला यामुळे सगळे अक्षरशः थरथरत होते। काही क्षणांसाठी तर काय चाललंय हेच समजेनासं झालं। दरोडेखोरांनी त्यानंतर गाडीतल्या वस्तूंवर नजर टाकायला सुरुवात केली। त्यांनी महिलांच्या अंगावरील दागिन्यांकडे लक्ष दिलं। भीतीमुळे महिलांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला नाही। दरोडेखोरांनी जबरदस्तीने सोन्याचे दागिने हिसकावून घेतले। त्यावेळी गाडीत पूर्ण गोंधळाचं वातावरण होतं। कुणी मदतीसाठी ओरडण्याचा प्रयत्न करत होतं, तर कुणी शांत राहून परिस्थिती संपण्याची वाट पाहत होतं। ही घटना काही मिनिटात घडली, पण त्या कुटुंबासाठी प्रत्येक सेकंद खूप महत्त्वाचा वाटत होता। महामार्गावरून जाणाऱ्या ट्रकच्या आवाजात त्यांचा आक्रोश हरवत होता। दरोडेखोरांनी आपलं काम पूर्ण केलं आणि ते तिथून वेगाने निघून गेले। त्यांच्या दुचाकीचा आवाज अंधारात दूर जात राहिला आणि काही क्षणात सगळीकडे पुन्हा शांतता पसरली, पण ती शांतता आता भीतीने भरलेली होती। घटनेनंतर काही वेळ कुटुंब पूर्ण धक्क्यात होतं। कुणालाच काय करावं हे सुचत नव्हतं। मारहाणीमुळे जखमी झालेल्या लोकांची अवस्था खराब झाली होती। महिलांना मानसिक धक्का बसला होता। देवदर्शन करून आनंदाने परतणारा प्रवास एका क्षणात भीषण अनुभवात बदलला होता। महामार्गावरील अंधार आता त्यांना अधिक भयानक वाटत होता। काही वेळाने त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला। माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले। सोलापूर पुणे महामार्गावरील कुरकुंभ परिसरात घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांमध्ये खडबड उडाली, कारण अशा प्रकारे प्रवाशांना टार्गेट करून निर्जन स्थळी हल्ला केल्याची घटना अत्यंत गंभीर मानली जात होती। पोलिसांनी लगेच तपास सुरू केला। पोलिसांनी स्पष्ट सांगितलं की महामार्गावर निर्जन ठिकाणी गाडी थांबवणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं। विशेषतः रात्रीच्या वेळी अंधाऱ्या भागात थांबणं टाळायला हवं। अनेक वेळा गुन्हेगार अशा संधीच्या शोधात असतात। कुठली गाडी थांबते, किती लोक आहेत आणि आसपासच्या मदतीसाठी कोणी आहे का यावर त्यांची नजर असते। त्यामुळे प्रवाशांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचं पोलिसांनी सांगितलं। महामार्गावर सुरक्षिततेसाठी काही गोष्टींचं पालन करणं किती महत्त्वाचं आहे हे या गोष्टीतून स्पष्ट झालं। प्रवासात थांबायचं असल्यास अधिकृत पेट्रोल पंप, मोठे ढाबे किंवा सतत वर्दळ असलेली ठिकाणं निवडणं आवश्यक आहे। काही वेळ आरामासाठी गाडी थांबवायची असली तरी पूर्ण अंधारात आणि पुलाजवळच्या निर्जन भागात थांबणं जीवावर बेतू शकतं।